नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात न्यूज मराठी। आणि आता ज्या लोकांनी सरकारी गायरान जमिनीवर किंवा शासनाच्या कोणत्याही जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपलं घर किंवा निवासी संकुल बांधलेलं आहे, त्या लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील छोट्या आणि मध्यम आकाराच्या शहरातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमण नियमित करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्यात। त्यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठन करण्यात आली। या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसाची मुदत देण्यात आली। नगरविकास विभागाने बुधवारी या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे। महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील महसूल, ग्रामविकास, नगरविकास आणि इतर विभागाच्या काही सरकारी मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण झाले। या अतिक्रमण धारकांकडून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना कर भरला जात नाही, त्यामुळे या मालमत्ता भाड्याने दिल्यास महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होऊ शकणार आहे। या निष्कर्षापर्यंत नगरविकास विभाग आलेला आहे। या पार्श्वभूमीवर शासकीय जमिनींवरील अतिक्रमण नियमित करणे अथवा शासकीय जमिनी भाडेपट्ट्याने देऊन नियोजित शहर विकासाला चालना देणे, तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त होणाऱ्या विकास निधी आणि मालमत्ता कराद्वारे त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने धोरण तयार करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या समितीत महसूल, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अथवा त्यांचे प्रतिनिधी, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक, नगरविकास विभागाचे सहसचिव, उपसचिव यांचा समावेश असणार आहे। नगरविकास विभागाचे अव्वल सचिव हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत। त्यामुळे ज्या लोकांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून आपलं घरदार थाटलेलं आहे, या लोकांना आता याचा लाभ होणार आहे आणि लवकरच त्यांच्या घराची जमीन ही त्यांची स्वतःची होणार आहे। मित्रांनो, आम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।